पोळा हा सण महाराष्ट्रातील मातीचा सण म्हणून ओळखला जातो। हजारो वर्षांची आपली परंपरा व मातीची संस्कृती जपणारा हा सण महाराष्ट्राची देशात ओळख आहे। शेतात बैलजोडीच्या साहाय्याने शेतकरी शेतीची नांगरणी वखरणी करीत असतो। प्रचंड कष्ट उपसणारा शेतकऱ्याचा खरा मित्र म्हणून बैलांची ओळख आहे। याच बैलांचे पांग फेडण्यासाठी बैलपोळ्याच्या दिनी बैलांची आंघोळ करून शृंगार करून बैलांची जोडी पोळ्याच्या जागी घेऊन पूजा करून गावातील ठराविक जागी फिरवून घरी आणली जाते व त्याची पूजा करून गोडधोड भरवलं जातं। सावनेर येथे 2 सप्टेंबर 2024 रोजी आयोजित बैलपोळ्याच्या कार्यक्रमात लोकांनी बैलजोड्यांना बघण्याकरिता प्रचंड गर्दी केली होती। यावेळी क्षेत्राचे माजी आमदार व माजी कॅबिनेट मंत्री सुनील केदार यांच्या मुख्य उपस्थितीत नगर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पवन जयस्वाल, विजय बसवार, माजी उपनगराध्यक्ष गोपाल घटे, डोमासाव सावजी, तेसिंग सावजी, दीपक कटारे, योगेश पाटील, सुनील चाफेकर, मनोज बसवार, राजेश खंगारे, अश्विन कारोकार, चंद्रशेखर कामदार आदी सावनेर नगर कमिटीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते। यावेळी केदार यांनी उपस्थितांना संबोधित करताना विधानसभा निवडणुकी संबंधित सूचक वक्तव्य केले। सावनेर शहर काँग्रेस कमिटीचे सन्मान्य अध्यक्ष पवन जयस्वाल जी, डोमा सावजी, बंडू देवटे जी ज्यांचा आज वाढदिवस आहे, तुलसी, पप्पू लिखार, ॲडव्होकेट पांडेजी, सुभाषचं नाव घाला का नाही तर खासदार घेतल्यासारखं होणार नाही, सन्मान्य गोपाल घटेजी, मंच हा पोळा उत्सव दरवर्षी साजरे करतात आणि गुन्हा गोविंदाने साजरे करतात। या पोळा उत्सवासाठी बंदोबस्त पोलीस डिपार्टमेंटचा मोठ्या प्रमाणात राहतो, पण मी पोलिसांना एवढं सांगतो की आजपर्यंत मी जेव्हापासून या सावनेर शहरातल्या पोळ्यासाठी आलेलो आहे, मी कधी या ठिकाणी फालतू त्या ठिकाणी धांगडधुंगा कधीच पाहिलं नाही, कधीच त्या ठिकाणी लॉ अँड ऑर्डर हे पोळ्या हे सावनेरचे लोक सगळे त्या ठिकाणी सण हे गुन्हा गोविंदाने करतात, एकत्र राहतात, प्रेम आणि सद्भाव सदैव ठेवतात आणि एखाद्या अंगाला तर मग मात्र मागं पाहत नाही। ही गोष्ट तेवढीच कधी मला सावनेरच्या जनतेचं मनावर सांगायला हरकत नाही। मी आज कशी कमी करता येईल याचे मेळावा घेतले पाहिजे। सरकारी तिजोरीतून काही 2 पैसे वाटून मेळावा घेऊन आपण आपली पाठ करतो की ही लोकशाहीला मान्य त्या ठिकाणी आहे। आणि म्हणूनच आज तुम्हाला आवर्जून विनंती करायला आलेलो आहे, येणाऱ्या 2 महिन्यामध्ये धगधगी राजकारण होणार आहे, त्या राजकारणामध्ये आपण सुद्धा त्या ठिकाणी पूर्ण वनवा पेटवणार आहे आणि मला विश्वास आहे या देशातील लोकशाही आणि देशातील घटना ह्या दोनाला सांभाळण्यासाठी ह्या देशातील सर्वसामान्य माणूस जीवाचं रान करेल असा विश्वास व्यक्त करतो। सुनील केदारला सांभाळण्याचं काम केला। मी सगळ्या तरुण मित्राला, माझ्या आई बहिणींना, माझ्या वडीलधाऱ्यांना, माझ्या सगळ्याला मनापासून आभार मानतो आणि पुन्हा सांगतो येणाऱ्या दिवसामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून सुद्धा गुलाल हा सुनील केदारच उधळणार आहे याची आपण त्या ठिकाणी सगळ्यांनी खात्री ठेवावी आणि राज्यामध्ये महाविकास यांच्या तिघांच्या जोडीचा नंबर आलेला आहे। आपण सर्वांनी या आयोजनाला भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल आपण सर्वांचा मनपूर्वक आभार। या आयोजन समितीला ताज्या घडामोडी, बातम्या व एक्सक्लुझिव्ह कंटेंट बघण्याकरिता सबस्क्राईब करा सोशल भारत 24, आपल्या मातीतील लोकप्रिय चॅनल।